हे गायज गुड मॉर्निंग. सो इट्स अँड डेस्टिनेशन वेडिंग. तर आम्ही इकडून निघलो आहे लाल डोंगरला जायला. आम्ही उबेर बुक केली होती. पटकन सामान ठेवलं, निघलो आणि तिकडे पोचल्यावरती ना मामाची गाडी बघा बाहेर मस्त अशी डेकोरेट करून रेडी होती आणि घरात शूट चालले होते. मग मी पटकन ब्रेकफास्ट करून घेतला कारण की मी पण आहे ना शूटिंगमध्ये त्या व्हिडिओमध्ये, दॅट्स वाय. आणि मला नाही जमलं सगळे व्हिडिओ शूट करायला बिकॉज मी व्हिडिओमध्ये होते. तर मी डायरेक्ट गाडीत बसताना घेतलं सगळ्यांना. आणि आमचे बँगल्स बघा ना किती सुंदर दिसतात ना. हे सगळे माझी फॅमिली आहे जी आम्ही कारनी चाललेलो आणि अर्धे लोक बसमध्ये होते, तर त्यांचाही व्हिडिओ मी अपलोड केला. आणि मग आम्ही तिथे मस्त बिस्किट्स वगैरे खात निघलो आणि मस्त मध्ये थांबलेलो. इथे आम्ही शूट केला, थोडे बहुत फोटोज काढले. मग फायनली आफ्टर 4 hours आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला आणि तिथे मस्त बँड बाजा वाजत मामाची वरात निघली आणि त्यानंतर मामाला वेलकम, आम्हा सगळ्यांना वेलकम केला आणि आम्ही इथे फ्लावर्स दाखवतोय तुम्हाला. मग त्यानंतर आम्ही फायनली आमच्या फार्म हाऊसला पोचलो जिथे फॅमिली राहणार होती. मग हा होता आमचा फार्म हाऊस जिथे फॅमिली आहे. ॲक्च्युली ना मी वरती शूट नाही केलं, वरचा शूटिंग असंच राहिला बिकॉज घरातलं लग्न आहे तर नाही होते सगळं. आणि एका दिवशी 2 फंक्शन होते. एक दिवशी एंगेजमेंट, हा आहे माझा एंगेजमेंटचा लुक, आणि संध्याकाळी होती हळदी. दॅट्स वाय इतकं सगळं नाही आलं मला घेता. आणि सगळे लोक वेगळ्या वेगळ्या रूम्सवर होते, फॅमिलीला वेगळं, फ्रेंड्सला वेगळं, असे सगळं होतं. मग आम्ही पोचलो फायनली एंगेजमेंटला. आमचं जेवण झाल्यावर आम्ही गेलो घरी. एंगेजमेंट वगैरे झाली आणि मस्त रेडी झालो हळदीसाठी बिकॉज हळदीचं सेलिब्रेशन रात्री होतं. मग मी मस्त अशी पंजाबी टाईपमध्ये रेडी झाली आहे. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला हे नक्की कमेंट करा. मग आम्ही मस्त हळदी इथे डेकोरेट केली होती आणि नाचवत नाचवत हळदी नेली तिकडे आणि मस्त एन्जॉय झाला तिकडे हळदीमध्ये. मामाला हळदी लावल्यावरती आम्ही गेलो डिनर करायला. आणि या दॅट्स इट फॉर अ डे बिकॉज आता शॉर्ट 3 मिनिटाचा झाला. दॅट्स वाय माझा हा व्हिडिओ इतका मोठा आहे. सो या दॅट्स इट फॉर अ डे. बाय.